नंदुरबारच्या अक्कलकुवा इथं असलेल्या जामिया शिक्षण संस्थेला तहसीलदारांनी दणका दिलाय। जामिया शिक्षण संस्थेनं आदिवासींच्या बेकायदेशीर जमिनी हडप केल्याची याचिका ॲडव्होकेट सुनील वसावे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती आणि या प्रकरणामध्ये अक्कलकुवा तहसीलदारांनी निकाल दिलाय। जमीन मूळ मालकाला परत करण्याचे आदेश दिलेत। जामिया शिक्षण संस्थेत येमेन नागरिक बेकायदेशीर राहत असल्याचं आढळल्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती। तो आदिवासी समाजाचा मी सुशिक्षित नागरिक असल्या कारणाने मी त्या मुद्द्याला हाताळलं। त्याच्यामध्ये संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने मी त्या मुद्द्याला योग्य त्या पद्धतीने आम्ही सुनावणीसाठी हजर राहिलो आणि महाशय तहसीलदार यांनी त्या दिनांक 28/11/2025 रोजी निकाल दिला की सदरच्या दोन्ही ज्या मिळकती आहे ह्या मिळकती मूळ जे त्या जमिनीचे मालक आहेत किंवा वारस आहेत त्यांना सदरच्या जमीन ताब्यात देण्याचा महाशय तहसीलदार यांनी आदेश केलेला आहे आणि त्याचे मूळ वारसांना तो ताबा दिला पाहिजे। तशी दुरुस्ती फेरफार नोंदीमध्ये घेतली गेली पाहिजे आणि याच्यामध्ये त्यांच्या सदरच्या मिळकतीमध्ये जामिया इस्लामिया या संस्थेचा कुठलाही अधिकार नाही असं स्पष्टपणे निकाल दिलेला आहे।